याल तरी यार लागे, याल तरी यार लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, पुरी म्हणाल तू वरी, हळू हळू चला, कोणी कुणाशी न बोला, आज देतो पोट भरी, पुरी म्हणाल तू वरी, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, येणे नका भरू पोटे, आज दे तो पोट भरी, पुरी म्हणाल तू वरी, नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो कुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विधींचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारुनी आता, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चरचरी, मी कला कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी, नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, माझी वाणी
अवघे माझ्या मागे मागे आज देतो पोट भरी पुरी म्हणाल तो वरी प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी भगवान परमात्म्याच्या सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ संत सम्राट विश्ववंदनीय थोर साधू महाराष्ट्र भूषण वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे देहनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारे चरणाचा आणि भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतीर्ण झाल्यानंतर गोपाळासंग केलेला संवाद मध्ये आजचा अभंग विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगावर काहीसं चिंतन करण्यापूर्वी वक्ताचं कर्तव्य म्हणून अगदी 2 शब्दाचा परिहार देणं गरजेचं आहे. तो म्हणजे असा, चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह त्रिदिन असणारा हा उत्सव गेले 4 वर्षापासून बजरंगबली हनुमंतराय रुक्मिणी प्राण संजीवन पांडुरंग परमात्मा भोलेनाथ भगवान शंकर या मंदिराच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने समस्त गावकरी मंडळी औरंगपूर आणि आमचे असणारे अण्णा यांनी घेतलेला असणारा हा हातामध्ये उपक्रम आहे. गोड असणारा कार्यक्रम आहे महाराज. कारण 7 दिवसामध्ये जो आनंद असतो तोच आनंद या गावकरी मंडळीला या 3 दिवसामध्ये प्राप्त होतो. 3 दिवसामध्ये कारण हा सप्ताह म्हणजे श्रीमंत माणूस असावा आणि त्याला एकुलती एक मुलगी असावा आणि त्या मुलीच्या लग्नामध्ये कशा प्रकारची काटकसर नाही, जसं त्या बापाने हौसाने त्या मुलीचं कन्यादान करावं त्याप्रमाणे हा सप्ताह आहे. विठ्ठला आणि या सप्ताहाला अनंत कोटी पंढरीश भगवान परमात्म्याची कृपा, अनेक साधू संतांचा आशीर्वाद, त्यामध्ये हरिभक्ती पारायण वैकुंठवासी सद्गुरू गुरुनाम गुरु ब्रह्मलीन महात्मा सद्गुरू राम बाबा यांच्या आशीर्वादाने, वैकुंठवासी सद्गुरू किसन बाबा, वैकुंठवासी सद्गुरू लक्ष्मण बाबा यांच्या प्रेरणेने आणि या सप्ताहाचे मार्गदर्शक, या सप्ताहाचे आधारस्तंभ आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आणि या बीड जिल्ह्यामध्ये असणारा थोरलागड, त्या थोरलागडाचे असणारे विद्यमान महंत आदरणीय गुरुवर्य महंत स्वामी योगीराज बाबा रामगडकर बाबांचे असणार मार्गदर्शन आहे. आणि ही सेवा बाबांचीच होती आणि बाबांनी या सेवेकरता येण्याकरता अनेक प्रकारचा काल सकाळपासून प्रयत्न करतात. कारण गडाचं काही महत्वाचं काम असल्यामुळं बाबा मुंबईला असणारे गेलेले आहेत. आता मंत्रिमंडळाची भेट घेणं काही इतकी सोपी काही गोष्ट नाही. बाबाला वाटलं काल भेट होईल, पण प्रयत्न केला, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत भेट झाली नाही. बाबा शरीराने जरी मुंबईमध्ये असतील पण आज मनाने मात्र आपल्या औरंगपूर गावामध्ये आहेत. कारण घार हिंडे आकाशी चित्त तिजे पिल्ला पासी. विठ्ठला बाबांची सेवा आहे, मग काला केल्याशिवाय तो भागत नाही. हो, गुरुवारी बाबांनी सकाळी 5:30 वाजता मला फोन केला. मला म्हणलं तुम्ही 7 वाजता औरंगपूरमध्ये जा, जे कार्यक्रम असतील ते तुम्ही करा आणि काल्याचं कीर्तन मात्र तुम्हालाच करायचंय. मी म्हटलं मी काल्याचं कीर्तन करतो पण अण्णाची परवानगी असल्याशिवाय नाही. अण्णांनी जर मला परवानगी दिली तर मी काला, तुम्ही अण्णाला फोन करा. बाबाने अण्णाला फोन केला, मी इथं आल्यानंतर बाबाचा फोन अण्णाला जोडून दिला. म्हणून असणार हा रामगडचाच असणारा काला असावा म्हणून बाबाने आणि समस्त गावकरी मंडळी औरंगपूर यांनी दिलेली ही मला आज्ञा आहे. मी एक असणार सेवक आहे. हो, कारण ही खरीच सेवा गडाची आहे, गुरुवर्य बाबांची आहे. मग सेवक म्हणून बाबाची काय आणि झंझणे महाराजाची काय म्हणून तुम्ही केलेली असणारी आज्ञा आहे. या कार्यक्रमाकरता परिसरातील सर्व दिग्गज मंडळी आहे महाराज, दिग्गज मंडळी. कारण 10-10, 15-15, 20-20, 25-25 लाखाचे जरी सत्य असेल तर हे असे गुणवान मात्र त्या कार्यक्रमामध्ये नसतात. हो, कारण सप्ताह म्हणजे गुणवान आणि गुणवान म्हणजे औरंगपूरचा सप्ताह. मृदंगाचार्य इंद्राप्रमाणे वाजवणारे आमचे हे 2 मृदंगाचार्य आहेत. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण राहुल महाराज आणि आमच्या रामगडाचे असणारे ज्येष्ठ मृदंगाचार्य आमचे प्रमोद महाराज पद्मोले आहेत. रात्री असणारे आमचे हरिभक्तीपरायण प्रदीप महाराज. काय गोड असणार मृदंग. कारण आम्ही सांगत असतो महाराज
काही काही ठिकाणी गेल्यानंतर अण्णा काय खावं याची पंचायत असते, पण या औरंगपुरामध्ये आल्यानंतर काय खावं ह्याची काय खावं याची पंचायत आहे. कुणाला चाल द्यावं याचा असणारा विचार आहे. कारण चाल देण्यापासून विचार आहे महाराज. हो, कारण आमच्या अण्णाचं ध्येय असतं कार्यक्रम रंगला पाहिजे. हो, कार्यक्रमामध्ये असणार भारदस्तपणा आला पाहिजे. म्हणून सुंदर प्रकारचे असणारे मृदंगाचार्य आमचे असणारे गुणीजन मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने आमच्या आदरणीय हरिभक्तीपरायण महाराष्ट्रातील भजन सम्राट संगीत विशारद माऊली महाराज आवटे आहेत. हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार आमचे असणारे परममित्र संगीत रत्न संगीत अलंकार भजन सम्राट आमचे बळीराम महाराज यादव आहेत. आमचे हरिभक्तीपरायण ज्यांचा अख्खा आवाज महाराष्ट्रामध्ये घुमत आहे. हो, पद गाण्यामध्ये आमच्या कबीरदास पंथी असणार गाण्यामध्ये ज्यांचा एक नंबर आहे. आणि आमचे परम मित्र परम स्नेही इंद्रजित अण्णा येवले आहेत. आमचे हरिभक्तीपरायण ज्यांनी बंकट स्वामीच्या फडावर सुंदर प्रकारचा असणारा फड गाजवला आमचे असणारे हरिभाऊ महाराज काळे आहेत. आमचे हरिभक्तीपरायण आमचे वैभव महाराज आहेत. आमचे आपल्या परिसराचं वैभव त्रिंबक महाराज घोडके आहेत. नेवाळे महाराज आहेत. सर्व असणारे माझे रामगडाचे सर्व टाळकरी सर्व वारकरी कुठे नाही सर्व असणार या विनेकरी बाबापासूनची पार इकडे विनेकरी बाबापर्यंत सर्व असणारे टाळकरी पेटी मास्तर तुम्हा सर्वांच्या असणाऱ्या चरणी मी माझा नम्र भाव तुमच्या पायावर ठेवीत आहे. आणि आजच्या कीर्तनाकरता विशेष आपलं कीर्तन लावी नाही. आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण रामगडाचे मृदंगाचार्य आमचे गणेश महाराज आमटे आहेत. हे असणारे शूटिंगवाले बाबा तुम्हा सर्वांच्या चरणी मी माझा माता टेकवतो आणि घेतलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता उपलब्ध होतो. विठ्ठल प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो कारण तुमच्यामध्ये वाढलेलं आहे. पण नाव घेण्यामध्ये वेळ जाईल ना. मग मीच नाव घ्यावं म्हणून काय भगवान महाराज आहे का काय अर्थ? मी नाव घ्यावं म्हणून काय विशेष नाही महाराज. तुमचं नाव घेतातच ना. मी नाही घेतलं तर तुमचं नाव घेतात का नाही? तुम्ही म्हणता आमचं नाव कोण घेतो? साखराच्या दिवशी तुमच्या मंडळी नाव घेतात का नाही? म्हणून असणार तुम्हा सर्वांचं नाव घेतल्यासारखंच आहे. कारण मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या. आज चला काल्याचं कीर्तन आहे आणि काल्याच्या कीर्तनामध्ये ठरलेलं कीर्तन कारण सप्ताह म्हटलं की आचारसंहिता महाराज पहिला दिवस 7वा दिवस आणि काल्याचा दिवस. काल्याच्या दिवशी भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचा उच्चार केल्याशिवाय काला होत नाही. काला 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 म्हणजे काय ऐका लक्ष देऊन 2 मिनिटामध्ये. हो, काला 3 प्रकारचा. पहिला असणारा दहिलाईचा काला, दुसरा हरिनामाचा खिचडी काला आणि तिसरा जीवशिव ब्रह्म ऐक्य काला. विठ्ठल विठ्ठल ऐकून लक्षात ठेवा गड्या. कोण कुणाच्या संगतीमध्ये काल आहे. आम्ही व्यवहार सांगत असतो अण्णा. आपण काय खाल्लं याला महत्व नाही, कुणाच्या संगतीमध्ये खाल्लं याला महत्व आहे. काय खाल्लं याला महत्व नाही. उदाहरण सांगत असतो मी. एक सामान्य माणूस, हो आमच्या पारगावातला माणूस, इथला नाही म्हणत मी, पारगावातला माणूस मुंबईला गेला आणि मुंबईला गेल्यानंतर 4-2 दिवस राहिला आणि राहिल्यानंतर सहज असणाऱ्या मुख्यमंत्री साहेबाची भेट झाली. कल्पना करायची बरं का नुसती, गेला नाही दृष्टांतापुरता कल्पना करायची. हो, मुख्यमंत्री साहेबाची भेट झाली. हो, भेट झाल्यानंतर मुख्यमंत्री साहेबाच्या संगतीमध्ये तो जेवला. गावाकडे पारगावला परत आला. मला म्हणला वा झंझाने महाराज काय नशीबवान आहे मी, काय असणारा भाग्यवान आहे मी. कधी नाही ते मुंबईला गेलो, गेल्यानंतर कधी नाही तर मुख्यमंत्री साहेबाची भेट झाली. नुसती भेट झालीच नाही बाबा, मी असणार हा पट्ट्या मुख्यमंत्री साहेबाच्या पंक्तीला हो ताटाला ताट लावून जेवला. काय 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 ताटाला ताट लावून जेवला. अरे मी विचारलं पठ्या तू मुख्यमंत्र्याच्या ताटाला ताट लावून जेवला पण काय खाल्लं? तो म्हणला महाराज काय खाल्लं नाही, झुणका भाकरच खाल्ली. झुणका भाकरीला किंमत आहे का? नाही. पण कुणाच्या संगतीमध्ये खाल्लं याला महत्व आहे महाराज. तसं आपण दहीलाई खाल्ली याला महत्व नाही, देणारा कोण आहे आणि कुणाच्या संगतीमध्ये खाल्लं. इथं देणारा भगवान परमात्मा आहे आणि संगत संताची. भानुदास गीती गात, भानुदास गीते गात, भानुदास गीती गात, भानुदास गीते गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. देहो
हो काला करणाऱ्या संत आहेत आणि प्रसाद देणारा भगवान आहे. काला करीती संत जन आ, काला करीती संत जन सवे त्यांच्या नारायण. हो काला करणारे संत गड्या आणि देणारा भगवान परमात्मा आहे. म्हणून काला वैकुंठात नाही. चला बाई पांडुरंग पाहू बालवण. चला बाई पांडुरंग पाहू बालवण. पांडुरंग पाहू हो मांडियेला काला भोवती गोपाळाची दाटी. मांडियेला काला भोवती गोपाळाची दाटी. चला ग बाई पांडुरंग पाहू बालवंती. चला बाई पांडुरंग पाहू बालवंती. पांडुरंग पाहू बालवंती. चला बाई पांडुरंग पाहू यांच्याकरता एक वर सर्वजण टाळी वाजवा गड्या. काय आनंद आहे महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. चला बाई वाळवंटी पांडुरंग पाहू वाळवंटी. चला काळा वैकुंठात नाही. ऐका ऐका लक्ष देऊन ऐका. काला स्वर्गात नाही. काला फक्त दोनच ठिकाणी. एक वाळवंटामध्ये काला आहे आणि दुसरी गोष्ट संतांच्या संगतीमध्ये काला आहे. विशेष हा लाभ संत सांगे. विशेष हा लाभ संत सांगे. विशेष हा लाभ वैकुंठात काला नाही पण दुर्लभ आहे. का दुर्लभ आहे? काला जर खायचा असेल, काला करायचा असेल तर आपल्याला संतांची संगत धरावं लागेल गाड्या. ऐका ना, आज पटलं तर घ्या गाड्या. जर कालाच करायचा असेल, कालाच खायचा असेल ना अण्णा, 3 दिवसाचा होईना पण सप्ताहच करावं लागेल. हो सप्ताहच करावं लागेल तर काला मिळेल. हो एक जण म्हणला झंझानी महाराज काय तुमचा काला 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 म्हणून बसलात तुम्ही. आमच्या घरी काला होत नाही का? घरी काला होईन गड्या, घरी पण काला होईन. पण हा मंडपातला काला घरी होणार नाही. काला करण्याकरता 2 गोष्टी भिन्न लागतात महाराज. भाकरीत भाकरी किती चुरा, काला होणार नाही. हो भाजीत भाजी किती टाका, काला होणार नाही. पण काला करण्याकरता भाजी आणि भाकरी एकत्रित केली तर काला झाल्याशिवाय राहणार नाही. आपण किती माणसं एका जागेवर जमा, काला होणार नाही. ऐका, किती गावातले लोक जमा, काला होणार नाही. मग काला होणारच नाही का? बबन महाराज काला झाल्याशिवाय राहणार नाही, पण तिथं संत आणि देव आल्याशिवाय काला होत नाही. विठाला विठाला आज या मंडपामध्ये संत आहेत महाराज. हरिभक्तपरायण वैकुंठवासी गुरुवारे हो सद्गुरू भगवान बाबा या मंडपामध्ये आहेत. राम बाबा या मंडपामध्ये संत आहेत आणि देव आहे महाराज. आज देव वैकुंठात नाही. ऐका ना, आज देव वैकुंठात नाही. या सुका कारणे देव वेडावला. या सुका कारणे देव वेडावला.
संत सजनी राही. बस बस बस. नवडे वैकुंठ शेषाचे शयन नवडे वैकुंठ शेषाचे शयन हो वैष्णव सदन आवडते वैष्णव सदन आवडते नवडे वैकुंठ शेषाचे शयन नवडे वैकुंठ शेषाचे शयन वैष्णव सदन आवडते वैष्णव सदन आवडते नवडे वैकुंठ शेषाचे नवडे वैकुंठ नावडे वैकुंठ नावडे शेषाचे शयन. मग आवड काय बळीराम बाबा? आवड काय? वैष्णव सदन आवडले अन्नावर का. या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी औरंगपुर सदनी राहिला. आज देवय महाराज येते कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग उभा. आज तिथं संत आहेत देव आहे आणि भगवान परमात्म्याचं नाम आहे. ऐका ना पटलं तर टाळी वाजवा. आता आपण कुंभमेळा पाहिला गड्या. जे गेले असते ते धन्यवाद धन्यवाद. पण ज्यांनी तो कुंभमेळा पाहिला नाही पण आजचा कुंभमेळा म्हणजे आपल्या औरंगपूरचा सप्ताहाचा काला म्हणजे हाच एक कुंभमेळा आहे. आपल्या जीवनातला हा कुंभमेळा महाराज. हाच असणारा सोळा. वैकुंठित्व आयुष्य नाही कवळ काही काल्याचे. अरे काला विशेष आहे माणसाच्या जीवनामध्ये. काल्याकरता अनेक प्रकारचे लोक तपश्चर्या करतात महाराज. काला कुणाला मिळत नाही. सुखाचार्य महाराज नामदेव महाराज नाथ महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही जे ग्रंथ केले आम्ही शास्त्र केले आम्ही असणारे अनेक प्रकारचे असणारे पुराण सांगितले. याजसाठी जप याजसाठी तप व्यासही अमुप ग्रंथ के. तुकाराम महाराज म्हणतात अनेक प्रकारचे ग्रंथ केले आणि कशा करता काला मिळण्याकरता. पण काला आणणार. काला जावयाच्या संगतीमध्ये नाही. काला युवायाच्या संगतीमध्ये नाही. काला मंत्र्याच्या संगतीमध्ये नाही. हो पण काला खाल्ल्याशिवाय माणसाचं जीवन परिपूर्ण नाही महाराज. काला खाण्याचा अधिकार फक्त माणसालाच. माणसाच्या जन्माला येऊन भगवान महाराज जर काला नाही खाल्ला मग माणूस काय जनावर काय. विठाला विठाला कीर्तन आहे. आणि आजच्या कीर्तनाचा विषय असतो महाराज चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. गोकुळात मध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने जे चरित्र केलेलं आहे. कारण भगवंताने चरित्र 2-3 ठिकाणी केलं महाराज. ऐका लक्ष देऊन. हो मी 2च्या पुढे 1 मिनिटही जाणार नाही. 2-3 ठिकाणी चरित्र केलं. एक गोकुळात चरित्र केलं अप्पा. एक वृंदावनामध्ये चरित्र केलं. मथुरेमध्ये चरित्र केलं. अनेक ठिकाणी चरित्र केलं. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात मथुरेतल्या चरित्राचा उच्चार नाही गोकुळातल्या चरित्राचा उच्चार नाही. मग कोणत्या चरित्राचा उच्चार आहे. पण केले देवे गोकुळी. गोकुळामध्ये जे असणार चरित्र केलं महाराज त्याचा उच्चार आहे. ऐका लक्ष देऊन. चरित्र जगामध्ये 3 चरित्र आहेत. देवचरित्र संत चरित्र आणि जीव चरित्र. मुद्द्याने तुमच्या पुढे चिंतन मांडतोय अण्णा मी. मुद्द्याने कारण आपल्या परिसरामध्ये काला करण्याचे तुम्ही मला एक बार तुकाराम महाराज संस्थेवर काला करायला लावला होता. त्याच्यानंतर 10 वर्ष नियोग आलाय. बरं झालं ना आमचं नशीब होईल. विठाला विठाला आमच्या आदरणीय परमार्थ प्रेमी माझे गुरु रेमसराम महाराजाला माहित आहे महाराज. आमचे माऊली दादा असतील इंद्रजित अण्णा असतील सर्वांना माहिती आहे. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी काले केले पण परिसरामध्ये काला जरा दुर्मिळ असतो म्हणून मिळालाय. गुरुवारी बाबांचा आशीर्वाद आहे तुमचा असणारा आशीर्वाद आहे म्हणून पदापदाचं चिंतन करतोय महाराज मी. काला सांगतोय. हो 3 चरित्र आहेत. जीव चरित्र संत चरित्र आणि देव चरित्र. लक्ष देऊन ऐका. जीवाचं चरित्र नसतंच. जीवाला काय चरित्र आहे का. आणि झालं तरी असणार माळ घातलं की एखाद्याने आमच्या सारख्याचं कीर्तन ऐकलं माऊली आणि कीर्तन ऐकून थोडा परिणाम झाला आणि परिणाम झाल्यानंतर प्रमोद महाराज माळ घातली आणि माळ घातल्याबरोबर लोक म्हणतात घातली माळ. आता काय माळच घातली काय केलं. पण कुणी 5 वर्षाला माळ घालतं कुणी 8
5 वर्षाला माळ घालतं, कुणी 10 वर्षाला माळ घालतं. हो, माळ घातली की चरित्राला सुरुवात. पण माळ घातल्यानंतर माणसाने जेने विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळावी. ज्याला माळ घालायची त्याने असणार पथ्य सांभाळलं पाहिजे. महाराज, माझी प्रत्येक कीर्तनामध्ये मी बोलत असतो महाराज. हो, लोक म्हणतात वारकरी बिघडे, वारकरी बिघडे. मी म्हणतो असणार वारकरी बिघडलेले नाही महाराज, बिघडलेले वारकऱ्यात आली. वारकरी नाही बिघडे महाराज. रात्री आपण ज्यांचं 99 वर्षाचं वय, रात्री आपण चाल ऐकली ना का महाराज, माझ्या जन्माच्या अगोदर कवापासून ते भजन म्हणत असतील हे अण्णा मला माहित नाही, पण काय आचार्य नाही. कारण आजही ते वारकरी सकाळी स्नान संध्या झाल्याशिवाय चहाचा घोट नाही महाराज, आणि भजनाशिवाय दुसरं काहीच नाही. हे वारकरीची संध्या आहे महाराज, कीर्तनकाराची संध्या आहे. काकडा हरिपाठ कीर्तन करायला आला पाहिजे. माऊली शोकांती काय गाड्या 40-40, 50-50, 60-60 हजार रुपये देतो आपण, 61,000 रुपये देतो. माझं मत आहे बबन महाराज, ऐका एवढं माझं, काहीच नका ऐकू, पण एवढंच ऐका. तुम्ही लाख रुपये कीर्तन करायला द्या. त्यांनी लाख मागितले ना अण्णा, 1.25 लाख द्यायचे, पण त्याला म्हणायचं आमची 8 आहे गाड्या, एक तुला 1.25 लाख देतो, पण 9 ते 11 यायचं नाही. अगोदरच मुक्कामाला यायचं, सकाळी काकडा करायचा, गाता भजन करायचं, हरिपाठ करायचा, आणि कीर्तन करून 1.25 लाख घेऊन जायची. जर तुम्हाला कुणी हो म्हणलं ना, तुमच्या घरी कामच करीन मी. का हे राहिलं नाही महाराज वारकऱ्याचं. कारण रात्री महाराज म्हणलं ना, हो वारकरी झालं पाहिजे, होय हो हे वारकरी, आणि पाहे पाहे रे पंढरी. माझा विषय लांबलाय महाराज. जीवाचं चरित्र नसतं आणि संताचं चरित्र असतं. पण कधी चरित्र असतं ऐका, जन्माल्याबरोबर संताचं चरित्र सुरुवात होती. संत जन्माला आले की चरित्राला सुरुवात. बंकट स्वामी महाराज जन्माला आले, दिवे लागले महाराज. भगवान बाबा जन्माला आले, दिवे लागले. अरे ना, संताचं चरित्र जन्माला आल्याबरोबर सुरुवात. नामदेव महाराजांचं 5 वर्षाचं वय. एके दिवशी दामू शेट्टी गावाला गेले आणि सांगितलं, नामा अरे आपला रोजचा नेम आहे, देवाला नैवेद्य घेऊन जायचा. नामदेव महाराज म्हणतात ठीक आहे बुवा. हो, आईने सुंदर प्रकारचं असणार हो नैवेद्य तयार केला, हो ताट तयार केलं, आणि नामदेव महाराजांनी ते हातामध्ये ताट घेतलं, आणि ताट घेऊन लुटू नामदेव महाराज पांडुरंग परमात्म्याच्या मंदिरामध्ये गेले. गड्या गेल्यानंतर आपला नुसतं आपण देवाला नैवेद्य दाखवतो का खाऊ घालतो अण्णा? दाखवतो ना, खाऊ घालत नाही. कोण म्हणतं नैवेद्य खात नाही देव? कोण म्हणतं नैवेद्य खात नाही? नामदेव महाराजांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला, ज्या आरती बाबा रोज नैवेद्य घेऊन येतात त्या आरती देव निश्चित नैवेद्य खात असावा. नामदेव महाराज आले, आणि आल्यानंतर देवाच्या समोर नैवेद्य ठेवला, आणि देवाकडे नामदेव महाराज म्हणतात, देवा घ्या नैवेद्य. घेऊन आलो नैवेद्यला, एक तरी घास घे विठ्ठला. घेऊन आलो नैवेद्यला. देवा बाबा गावाला गेलेलं तर नैवेद्य घेऊन आलोय, एक तरी घास घ्या. देव कुठं नैवेद्य आतापर्यंत नैवेद्य देव खाऊ घालणारा संत झाला नाही. देव निवेद्य खातो गाड्या, पण नामदेव महाराज होऊन जर गेलो तर देव निवेद्य खाल्ल्याशिवाय राहत नाही. खाता का नाही देवा निवेद्य? देवाचा नावेलाच झाला. निवेद्य हातीचा मूर्ती जेवी, निवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवे, नैवेद्य हातीचा मूर्ती देवे. हसामाने मा संताचा डोळे हसामाने महिमा संताचा. डोळे हसामाने महिमा संताचा. डोळे हसामाने महिमा संताचा. निवेद्य हातीचा मूर्ती जेवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. देवाने निवेद्य खाल्लं. संत चरित्राला सुरुवात झाली. महाराजाला संत चरित्र म्हणतात. चला तिसरं चरित्र आहे ते देव चरित्र. जीवाचं चरित्र नसतं. लक्षात नाही का प्रमोद भाऊ? जीवाचं चरित्र नसतं. संताचं जन्माला आल्याबरोबर चरित्राला सुरुवात होते अण्णा, पण देव जन्माला येण्याच्या अगोदर चरित्र आहे, त्याला देव चरित्र म्हणतात. पहा ना, भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र पहा. अरे भगवान कृष्ण परमात्मा जन्माला येण्याच्या अगोदर चरित्राला सुरुवात. बळीराम भाऊ अगोदर चरित्राला सुरुवात. पृथ्वीवरी दैत्य मातले ते भारी,
धरणीशी झाले वजत्यांचे ब्रह्मरूपी प्रतवी वत्सरूपी प्रतवी ब्रह्म्यापशी जाय नेत्री तोय वाय सांगतसे. अरे गाईच्या रूपामध्ये प्रतवी ब्रह्मदेवाकडे झाले आणि ब्रह्मदेवाची विनंती केली. ब्रह्मदेवा हो यज्ञ राहिलेले आता कीर्तन मोडल्याने ब्राह्मण दैत्याच्या भीतीने पळू लागलेले तर ऐका ना पुढे. हो ब्रह्मदेव त्या भगवान विष्णू परमात्म्याने सांगितलं हो पृथ्वी माते थोडा धीर थांबा मी अवताराला येणार आहे. मग भगवान कृष्ण परमात्म्याने अवताराला येण्याचं प्रयोजन केलं. 2-2 मिनिटं सांगून पुढे चालायचं मला. प्रयोजन केलं हो भगवान विष्णू परमात्मा शेष भगवान परमात्म्याकडे गेले. तुम्ही भागवतात कथा ऐकलेल्या शेषाकडे गेले. शेषाप्रती बोले लक्ष्मीचा वर. शेषाला असणारा लक्ष्मीचा मालक बोलू लागलेले तर शेषा चला अवतार घेऊ दोघे जण. चला या पृथ्वीवर आपल्याला अवतार घ्यायचा आहे. पण शेषाने सांगितलं हो विष्णू भगवान परमात्मा आता तुमच्या संग मला अवतार घ्यायचा नाही. मागच तुमच्या संग मी अवतार घेतला. राम अवतार तुमच्या संग घेतला. शिमाना शिशिले सुयारण्य तुम्हासवे जोशिले आरण्य तुम्हासवे जोशिले आरण्य तुम्हासवे रामावारी झालो लक्ष्मण देवीले आरण्य तुम्हासवे जोशिले मागच्या अवतारामध्ये लक्ष्मण झालो राम अवतारी झालो मी लक्ष्मण आणि सोशिले अरण्य तुम्हा सवे. नामदेव महाराज म्हणतात माग मी लक्ष्मण झालो तुम्ही राम झाला. मला वनवास नव्हता पण तुमची सेवा करण्याकरता मी वनवासामध्ये आलो. 14 वर्षे आणि 14 दिवस उपवासी राहिलो. मला एक बार तरी तुम्ही खाल्लं का म्हणून विचारायचं. एक बार तरी विचारलं पाहिजे नाही ना खरं विचारलं पाहिजे. लक्ष्मण शेष भगवान परमात्मा म्हणतात तुम्हाला विचारलं का आता मी तुमच्या संग अवतार घेणार नाही. विष्णू परमात्म्याने सांगितलं ठीक आहे मागच्या अवतारामध्ये तू धाकला झाला आणि मी थोरला झालो. पण या अवतारामध्ये कृष्ण पुढच्या अवतारामध्ये तू बा होई वडील. आता तू वडील होई बा सर्वज्ञा. आता तू वडील होई बा सर्वज्ञ. आता तू वडील होई बा सर्वज्ञ. आता तू वडील होई बा सर्वज्ञ. विठाला 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 विठाला. आता तू वडील होई बा सर्वज्ञ पाळीन मी आज्ञा तुझी बा. देवा आता तू वडील हो आणि मी धाकला होईन. तुझे सांगशील तेच मी ऐकू. ठरलं 2 मिनिटात ठरलं. कीर्तनात लवकर ठरलं. मग कुठं अवतार घ्यायचा. अवतार घेण्याकरता आजही असणार बरेचशी मंडळी बबन महाराज म्हणतात राजे तुम्ही पुन्हा जन्माला या. म्हणतात का नाही राजे तुम्ही पुन्हा जन्माला या पण दुसऱ्याच्या घरात. आपल्या घरात नाही. आपल्या घरात राजे जन्माला कुणाला वाटतं महाराज. दुसऱ्याच्या घरात. मी म्हणत असतो महाराज आजही कृष्ण भगवान परमात्मा जन्माला येईल. आजही माझा प्रभू रामचंद्र जन्माला येईल. आजही असणारे दत्त भगवान परमात्मा जन्माला येतील आणि आजही छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येतील गाड्या. पण ऐका ना छत्रपती शिवाजी महाराजाला जन्माला येण्याकरता जिजाऊ मा पाहिजे. जिजाऊ मा पाहिजे. ज्या दिवशी जिजाऊ मा या मृत्यू लोकामध्ये त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आजही देवकी माता असेल तर माझा भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. आजही असणारी आमची कौशल्य माता असेल माझा रामचंद्र प्रभू जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. मग देवाने निवेदन केलं कुठं जन्माला यायचं. चला हो मथुरेचा राजा उग्रसेन आहे आणि उग्रसेनाचा असणारा हो हा वसुदेव मुलगा आहे. आणि त्या वसुदेवाचं आणि देवकी मातेचं लग्न ठरलं. देवकी कोण कंसाची बहीण आहे. हो
आनंदामध्ये लग्न लागले, आनंदामध्ये लग्न लागले. आणि लग्न लागल्यानंतर कंसरायानी या महाराज विठाला 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 विठाला. हो, कंसाने त्या देवकीची आणि वसुदेवाची हो वरात काढली. आणि वरात मध्ये आनंदाने वरात मिरवते यांना. आणि वरातीमध्ये आकाशवाणी झाली. त्या काळामध्ये पण आकाशवाणी होती, आजच आकाशवाणी नाही महाराज. आकाशा शिवानी सांगत से कंसा मानी हा भरवसा बोलण्याचा. अरे कंसा, ज्या बहिणीची तू आनंदामध्ये वरात मिरवतोस ना, त्या देवकीपासून होणार आठवं संतान तुझा शत्रू होणार आहे, तुझा काळ होणार आहे. तुला तो मारल्याशिवाय राहणार नाही. आपला काळ जन्माला आलाय ना, आपल्याला कोणी मारणार आहे. भवन महाराज आपल्याला कळलं, समजा आपण दोघं मोटरसायकल चाललो आणि एखाद्याने सांगितलं झंझणे महाराज, बबन महाराज तुम्हाला पुढे 2 दगड घालायचे, गेलो तरी का 7 जण काय हातामध्ये हातारी घेऊन जाणार ना. तसं सांगितलं कंसाला आणि कंस रागावला. घेऊन या खड्गा माराया धावला, घेऊन या खड्गा माराया धावला, घेऊन या खड्गा माराया धावला, घेऊन या खड्गा माराया धावला. हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे, हात तो धरिला वसुदेवे. हातामध्ये खड्गे घेतलं आणि कंस मारण्याकरता धावला. हो, आणि त्या वसुदेवाने विनंती केली, कंसा ऐक ना, ऐक ना, स्त्री करणं, स्त्री हत्या करणं महान पाप आहे महाराज. 5 पापापैकी एक स्त्री हत्या पातक आहे. हो, स्त्री हत्या करू नको. ऐक ना, कंस इतका दुष्ट नव्हता महाराज. ऐका लक्ष देऊन, कंस इतका पापी नव्हता. कंसाला कळलं महाराज, कळलं पाहिजे माणसाला. हो, कळलं पाहिजे. जोपर्यंत माणसाला कळत नाही, रात्री महाराज म्हणले ना आपल्याला कळत नाही हेच आपल्याला कळत नाही. एक शोकांती काय महाराज बर का अण्णा, काय काय माणसाला परवतीच्या कीर्तनात नाशिककडे गेलो. गेल्यानंतर एकदा म्हणलं बाबा तुमचा स्वर गेला. स्वर गेल्यानंतर त्यांनी गप बसा पाहिजे होता ना, तो गप बसला नाही, टाळ घेतला म्हणला सांग कुठची घ्या. काय स्वर गेला हेच कळत नाही. विठाला 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 विठाला. कंसाला इतका नास्तिक कंस नव्हता. पटलं स्त्री हत्या करू नये. हो, बंदी खाण्यामध्ये टाकलं. हो, आणि त्या बंदी खाण्यामध्ये टाकलं आणि टाकल्याबरोबर त्यांनी सांगितलं हिच्यापासून होणारं संतान तुला मी आणून देईन. 1 2 3 4 5 6 मुलं झाले. 7वा योग मायेने रोहिणीच्या उदरामध्ये नेऊन घातला. 8व्याला प्रारंभ झाला भगवान कंसाने. हो, भगवान त्या कंसाने सांगितलं ऐका पारेकरे हो, ऐका माझा 8वा शत्रू जन्माला येणार आहे. डोळ्यात तेल घालून तुम्ही जागा राहायचं, कोणी झोपायचं नाही. आता कंसाच्या आज्ञा म्हणल्यानंतर कोण झोपणार आहे. राजा बोलून दल आलं. हो, राजाची आज्ञा आहे महाराज. सर्व जागेत. श्रावण महिना उजाडला. श्रावण महिना आहे, रोहिणी नक्षत्र आहे, अष्टमी तिथी आहे आणि बुधवार आहे. वसुनाम तिथी बुधवार. सुख सांगतच्या परिस्थिती, सुख सांगतच्या परिस्थिती, दुःख सांगतचे परीक्षिते, दुःख सांगतचे परीक्षिते. वसुनाम तिथी बुधवाराचे, सुख सांगतच्या परिस्थिती. राधे राधे परिस्थिती. वसुनाम तिथी बुधवाराचे, भीमसेन महाराजा करता टाळी वाजवा एक बार. अभंग बोलत रंग कीर्तनी भरला. भीमसेन महाराजांनी म्हणावं विठाला 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 विठाला. वसुनाम तिथी बुधवार असे सुख सांग तसे परीक्षिती. नामदेव महाराज वर्णन करतात. बुधवार आहे, तिथी अष्टमी आहे. हो, रोहिणी नक्षत्र आहे. रात्रीच्या 12 वाजता कारामध्ये माझा भगवान कृष्ण परमात्मा वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला आले. गोपाल कृष्ण भगवान भगवान की. भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आले आणि आल्याबरोबर अण्णा आपल्या बाप्पाला सांगू लागले पप्पा. पप्पा नसतील म्हटले म्हणा, मी म्हणतो कीर्तनापुरतं.
हो मी तर असुरक्षित आहे. मला सुरक्षित ठेवण्याकरता मला इथं राहायची गरज. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. माया उपजत देते हेवी मज आणि येते. हो नंदाच्या 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 घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, मजने गोकुळाला, मजने गोकुळाला. टाळी वाजवा टाळी. वा कशाला डीजे पाहिजे कशाला? अरे हेच आपला डीजे आहे ना काय महाराज. डीजे इतका खर्च ह्यांनाच करा. हो तितका खर्च त्याच्यापेक्षा जास्त खर्च आहे तुमचा. विठाला विठाला विठाला. ढाला 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 बाबा देव की मातेचं प्रेम आहे भगवान कृष्ण परमात्मा. हो त्या ठिकाणी नामदेव महाराज होते. हो माता म्हणते आपल्या मालकाला सोडा मिठी सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी का झनी कंसासी कळेल, माझ्या बाळासी मारीन वसुदेव चिंतामणी, ते जनमाय गगनी नामा मनी आले हसे, देव तेव्हा सांगतसे. असं आई बाबा एकमेकांमध्ये विचार करतात विभीषण महाराज. त्यावेळेस माझा भगवान कृष्ण परमात्मा हसू लागला. बाबा आई मला कोणी मारणार नाही, मी मरणारा नाही, पण सुरक्षते करता नंदाच्या घराला मज नेही गोकुळाला मला उचला. हो भगवान कृष्ण परमात्म्याची आज्ञा झाल्याबरोबर वसुदेवाने असणार भगवान कृष्ण परमात्म्याला उचललं. गाड्या उचलत असताना पायामध्ये बेड्या होत्या, हो हातामध्ये हातकड्या होत्या, पण उचललेला कमळापती उचललेला कमलापती बाईची वंदने गळते, बाईची वंदने गळते, बाईची वंदने गळते. उचललेला कमलापती बाईची वंदने गळती, बाईची वंदने गळती, बाईची वंदने गळते. उचलला कमळापती पायची बंधने गळती. उचल माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याचं. ऐका ना माय बाप ऐका ना काय प्रेम असतं बापाचं मुलावर. पवन महाराज आमचे बरेचसे कीर्तनकार आई माझीन बाप लय सांगतात महाराज. हो आई माझीन बाप काय लोकांचा बाप बी माझंच आहे ना. मी कीर्तनात सांगत असतो पवन महाराज आई तर सर्वांमध्ये श्रेष्ठ. स्वामी तिन्ही जगाचा आई विन भिकारी. अरे तिन्ही जगाचा मालक असेल तर आई विना तुझं जीवन शून्य. पण माझं ऐका ना गाड्या आई आहे पण बाप नाही. काय आई तरी दुःख व्यक्त करते महाराज. हो दुःख व्यक्त करते महाराज. रडती आई, पण माझ्या बापाला मुलाविषयी रडता येत नाही. रडता येत नाही. रडता येत नाही गाड्या. मुलाविषयी बापाला रडता येत नाही. रडता येत नाही. हो आई मुलाकरता मुळमुळ मुळमुळ रडती. अण्णा मुळमुळ रडती, पण बाप रडत नाही. अण्णा मोठा विषय तो. बाप जीव देतो जीव. आता खाल्लं राम्या गोम्या श्याम्याचं मी उदाहरण सांगणार नाही महाराज. उदाहरण सांगतोय माझ्या प्रभू रामचंद्राचं. रामचंद्र प्रभू वनवासाला निघाले. निघाल्यानंतर रथामध्ये बसून सुमंत प्रधान रामाला सोडून येतो गाड्या. आणि आल्यानंतर त्याला बाप म्हणतात. हो राजा दशरथ विचारतो सुमंता राम नाही आला. राम नाही आला. राम नाही आला. राम जात असताना कौशल्य माता निस्ती मुळू 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 रडी. बबन महाराज निस्ती मुळू मुळू रडी, पण रिकामा रथ घेऊन सुमंत प्रधान आल्यानंतर राम आला नाही. सुमंताने सांगितलं राजे राम परत आले नाही. हा शब्द कानावर ऐकल्याबरोबर जीव सोडणारा तो बाप असतो. बाप
जीव सोडणारा बाप असतो. इथंही असणारी आमची ती देवकी माता अण्णा, सोडा मिठी लपवा लपवा जग जेटी, मुलाला लपवा, पायातल्या बेड्या का हो गळून पडल्या. वसुदेवाने कृष्ण परमात्म्याला टोपलीत टाकलं. हो, उजाड होता का काय, रात्रीचे 12 वाजले होते. मंद मंद पाऊस पडत होता. विजा कडकड 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 करत होत्या. हो, यमुना मैयाला पूर आलेला आहे. अरे बापाचं काय प्रेम असतं मुलावर. ऐकाय ना, त्या वसुदेवाने त्या असणाऱ्या आपल्या मुलाला टोपलीमध्ये टाकलं आणि असणारा तो वसुदेव त्या मुलाला घेऊन भर पावसामध्ये निघतोय. भवन महाराज ऐका, भर पावसामध्ये निघतोय गाड्या. हो, चाललेला बाप. पुढे नदी आहे, पुढे नदी आहे, नदी आहे, नदी. नदीला पूर आलेला होता. वसुदेव आपला जीव धोक्यामध्ये घालून आपला बाळ वाचला पाहिजे, वाचला पाहिजे म्हणून तो वसुदेव टोपलीमध्ये घेऊन आपल्या बाळाला पुरामध्ये शिरलेला आहे. गुडघे इतकं पाणी लागलं. हो हो, कमरेत इतकं पाणी लागलं, छातीत इतकं पाणी लागलं, अरे गळ्या इतकं पाणी लागलं. तोंडात पाणी जाऊन म्हातारे मेलं असतं ना. पण आपला जीव धोक्यात घातला, पण माझा बाळ वाचला पाहिजे, याला बाप म्हणतात. पण भगवान कृष्ण परमात्मा लय नाटकी महाराज. हो, लय नाटकी. कारण रामामध्ये आणि कृष्णामध्ये बरीचशी तफावत आहे. काय तफावत आहे ऐका, अर्ध्याच मिनिटात सांगतो. गुरुवारी भीमशिव महाराज सांगायचे, माऊली भीमशिव महाराज म्हणायचे, कृष्णामध्ये आणि रामामध्ये काय फरक आहे. राम कुठं जन्माला, राजवाड्यात. कृष्ण कुठं जन्माला, कारागृहामध्ये. राम कधी जन्माला, दुपारी 12 वाजता. कृष्ण रात्री 12 वाजता. राम भर उन्हाळ्यात, कृष्ण भर पावसाळ्यात. पण नवल ऐका ना, भीमशिव महाराज म्हणायचे, अरे जो कारागृहामध्ये जन्माला, जो राजवाड्यामध्ये जन्माला, राजवाड्यात जन्माला वनवासाला गेला आणि कारागृहामध्ये जन्माला तो राजा झाला, त्याला कृष्ण म्हणतात. कृष्ण. टाळी वाजवा जरा, वाजवा, मोठ्याने वाजवा. विठ्ठल विठ्ठल कड्यानो राजा किर झाला, सिंहासन बैसला, राजा किरे झाला, सिंहासन बैसला, कड्यानो राजा किर झाला, सिंहासन बैसला, सिंहासन बैसला, परमात्मा कारागृहामध्ये जन्मले पण राजा झाला. इथपर्यंत फक्त आपल्याला लागूपुरता उतारा घ्यायचा आहे. वसुदेवाने कृष्ण परमात्म्याला 2 कामं करायची होती. एक, मागच्या अवतारामध्ये यमुना मैयाला दिलेलं वचन पूर्ण करायचं होतं. आणि 2, ऐका ना, बापाचं आपल्यावर किती प्रेम हे पाहायचं होतं. बापाचं आपल्यावर किती प्रेम. कारण मुलाचं प्रेम आहे का नाही अण्णा, पण बापाचं प्रेम नक्की गाड्या, नक्की. ऐका माझ्या मुलांनो, माझ्या मित्रांनो, ऐका ऐका ऐका. म्हातारं मरण पण मुलाला कधी काही कमी पडू बाप कर जोडी लेकराचे गोडी, बाप कर जोडी लेकराचे गोडी, बाप कर जोडी, बाप कर धनी कितीतरी सांगेन मला. पण मुलाचं प्रेम बापावर असलं पाहिजे. पण आता प्रेम 1 वे ट्रॅफिक झालं बघून महाराज. प्रेम आंधळ झालं. आता मागं वळून बघत नाही, मागं वळून प्रेम बघत नाही. मी दृष्टांत सांगत असतो. एक पाटील होते, पाटील, एकुलता एक मुलगा, एकुलता एक मुलगा. ऐका, लक्ष देऊ, कळलं. मुलगा एकच.
उन्हाळ्याचे दिवस आहेत, 7 जून जवळ येऊ लागलेला आहे, एकच मुलगा आहे, कडक ऊन पडलेलं आहे. ऐका ऐका, किती म्हाताऱ्याचं प्रेम आपल्या मुलावर असतं, प्रत्येकाचं प्रेम किती आपल्या मुलावर असतं. ऐका, त्या असणाऱ्या मुलाने विचार केला, म्हातारे वडील असणारे एका चिंचाच्या झाडाखाली बाश टाकून झोपलेले तर, आणि एकुलता एक मुलगा दुपारच्या पहाऱ्यामध्ये पत्र्यावर चढला. किती प्रेम आहे ऐका, पत्र्यावर चढला आणि पडलेल्या म्हाताऱ्या बापाने आपला मुलगा पत्र्यावर चढलेला बघितला. अरे त्याला बाप म्हणतात, आणि मनामध्ये दम निघाना. म्हाताऱ्याने सुरुवात बोलण्याकरता बापाने सुरुवात केली, बाळासाहेब बाळासाहेब खाली या, ऊन पडलंय, डोक्याला काही बांधलं नाही, चटके बसतेन, आजारी पडतान, पायात चप्पल नाही, बाळासाहेब खाली या, बाळासाहेब खाली या. कोण म्हणतोय? बाप म्हणतोय. पण पत्र्यावरला बाळासाहेब काय ऐकायला तयार नाही. पत्र्यावरला बाळासाहेब म्हणतोय, प्रमोद महाराज म्हाताऱ्या सावलीला काम करू द्या, करू द्या मला काम, येत नाही. पण म्हातारा हुशार होतं. अण्णा म्हाताऱ्याने विचार केला, आपला बाळासाहेब तर पत्र्यावरला काही खाली येत नाही, पण या बाळासाहेबाला एक लहानसा 2 वर्षाचा बाळासाहेब होता. कोण झाला ते म्हाताऱ्याचा नातू. पत्र्यावरल्या बाळासाहेबाचा 2 वर्षाचा मुलगा घरामध्ये होता. भगवान महाराज ते म्हातारा बाजावरलं उठलं, हो दुपारच्या पाऱ्यात घरामध्ये गेलं, आणि 2 वर्षाचा तो असणारा लहानसा मुलगा हो भर उन्हामध्ये आणून टाकला. म्हातारीला हुशार असतात बरं का, पोरांनो म्हातारीला कमी समजू नका. हो उन्हामध्ये आणून टाकला, आणि पत्र्यावरल्या बाळासाहेबांनी बघितलं, बाबा 2 वर्षाचं लेकरू आहे, अंगाला चटके बसतात, मुलगा आजारी पडन, त्याला सावलीला ने, सावलीला न्या बाबा, न्या सावलीला. हो कोण म्हणतोय? पत्र्यावरला बाळासाहेब. पण लिंबा खाल्लं, त्याचीचा खाल्लं. म्हातारं म्हणतोय, बाळासाहेब तुमचा असणारा बाळू सावलीला जाईन, पण वरचा बाळू म्हणला कधी जाईन? जोपर्यंत तुम्ही सावली येत नाही तोपर्यंत जाणार. वरचा बाळा म्हणला 2च मिनिटात आलो, टाकली उडून आला सावलीला. त्याला बापाचं प्रेम म्हणतात. विठाला भगवान कृष्ण परमात्म्याने हो त्या वसुदेवाने भगवान कृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये नेलं. तिथले असणारे माया हो जन्माला आलेली मुलगी जन्माला आलेली त्याला गोकुळामध्ये ठेवलं. ती मुलगी घेऊन असणारा तो मथुरेमध्ये कारागारामध्ये परत आला, आणि परत आल्यानंतर रडे माया करी आकांत, नामा म्हणे उठले दूत. माया रडू लागली, आणि रडता रडता सर्व भालदार चोपदार जागे झाले, आणि कंस भगवान त्या असणार त्याला वाटलं मुलगा झाला. मुलगा झाला तो पळत आला, धावत आला. त्यांनी मुलगा का मुलगी भीमशिव महाराज म्हणायचे, हो गुरुवारी लक्ष्मण बाबा म्हणायचे. त्यांनी मुलगा का मुलगी बघितली नाही. हो तसंच असणार त्या देवकीच्या मांडीवरलं ते बाळ उचललं, घर 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 फिरून प्रत्येवर खाली आपटिनार. तितक्या वेळामध्ये त्या मुलीने हाताला झटका दिला आणि सांगितलं, मूर्खा मला काय मारतोस? तुला मारणारा तुझा बाप माझ्या अगोदर जन्माला आलेला आहे. तुझं लागी वधी, तुझं लागी वधी, भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये अवतरण झालेलं होतं. सकाळ सकाळी एक असणारी गवळण हो दुसऱ्या गवळीला म्हणते, बाई ग तुला माहित आहे का काही? तुला माहित आहे का? कारण जर बातमी जर प्रगट करायची असेल, गावामध्ये पूर्ण बातमी जर पसरायची असेल, फक्त बचत गटाला सांगायचं. एका बचत गटातल्या एक मेंबरला जर सांगितलं, अख्ख्या गावामध्ये ते माहीत झाल्याशिवाय राहणार नाही. नुसतं म्हणतात कुणाला सांग तसं एक असणार नंद राजाला मुलगा झालाय, एक असणारी गवळण प्रत्येकीला गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला, गवळण सांगती गवळणीला. पुत्र झालाय सोनेला, झालाय सोनेला, झालाय सोनेला. अहो गवळण सांगती
सांगती गवळ निला पुत्र झाला यश एक धावी एकी पुढे ताटी वाटी सुंट वडे. हो सर्व गोकुळामध्ये असणारा हो आनंद झालेला आहे, कारण मोठ्याला मुलगा व्हावं आणि गावाला आनंद व्हावं. ऐका ना, ऐका 2 मिनिटं ऐका. का गोकुळामध्ये इतका आनंद आहे महाराज. गोकुळीच्या सुका अंत पार नाहिले का. बाळकृष्ण नंदा घरी आनंद द्या नरनारी. अरे भगवान कृष्ण परमात्मा नंद राजाच्या घरी अवताराला येतोय आणि सर्व गोकुळामध्ये आनंद होतोय महाराज. का आज आनंद झाला. ऐका बबन महाराज, भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला येण्याच्या अगोदर दुःख होतं, दैन्य होतं, चिंता होती. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये आपल्या घरामध्ये देव येत नाही तोपर्यंत दुःख आहे. म्हणून देव घरा आला पाहिजे. देव घरा आला भक्ती सन्माने पूजला देव घरा आला. घरी देव आला पाहिजे गड्या. देव आला. गोकुळामध्ये देव आलाय महाराज. देव आलाय आणि देव आल्यानंतर झालं काय. चिंता ते पळाली गोकुळ बाहेरी. चिंता ते पळाली गोकुळ बाहेरी. प्रवेश भितरी केला देव केला देव. अरे त्या गोकुळामध्ये माझा भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आल्याबरोबर चिंताच नाही महाराज, चिंताच नाही. हो चिंता पळून गेली. पण ऐका ना माझं, तुमचं लेकरू म्हणून ऐका गाड्या. चिंता पळून जावा का चिंता मरून जावं. चिंता मिली पाहिजे. पळून गेलेली गोष्ट येऊ शकते आणि बरोबर नाही. समजा मी तुम कीर्तन करता पळून गेलो, जाणार नाही. हो तुम्ही बोलले पुन्हा येईन ना, मी पुन्हा विठाल विठाल पळून गेलेली चिंता येऊ शकते, पण देवाने प्रवेश केल्यानंतर गोकुळातली चिंता पळून गेली. कुठपर्यंत. जोपर्यंत गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा होते विभीषण बाबा तोपर्यंत चिंता आली नाही. पण गोकुळामधून देव गेला की चिंता आल्याशिवाय. जोपर्यंत देवाची चिंता पळून गेली. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात देव आल्यानंतर चिंता पळून जाते, पण संतांचं दर्शन झालं चिंता मरती. वार रे आवडी चिंता वार रे आवडी चिंता वार रे आवडी चिंता. उजळले भाग्ये आता उजळले भाग्ये आता उजळले भाग्य आता उजळले भाग्य आता. अवघी चिंता वादली अवघी चिंता वादली अवघी चिंता वादली. संत दर्शनी हालाव संत दर्शनी हालाव दर्शनी हालाव. गोड चिंतन देतोय, गोड चिंतन आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये प्रवेश केला, चिंता पळाली. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये संत दर्शन झालं, अवघे चिंता वारली. वारलेली तर परत येणार नाही ना, वारलेली परत येऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात अवघी चिंता चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. प्रवेश भितरी केला देवे. गोकुळामध्ये आनंद आहे महाराज आणि आनंदाच्या भरामध्ये ते गाणी गाऊ लागले महाराज. सदा नाम वाचे गाते प्रेमे आनंदे नाचती
का किती सांगू मी सांगू कोणाला सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला किती सांगू मी सांगू कोणाला किती सांगू मी सांगू कोणाला आज आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झाला आनंद झाला हे अष्टमीच्या रात्री गये मुलीच्या काठी गोकुळ अवतरले गोड हटू कालात नाच गाव चालात पैठण तर तरले गोपी आल्या नटून आनंद सोबत गोपी आल्या नटून आनंद सोबत नव्या नवतीचा निगार गे आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला आज आनंदी आनंद झाला गोकुळामध्ये आनंद आहे महाराज सर्व लोक आनंदी झालेले आहेत महाराज नंदराजाने अनेक प्रकारचे उत्सव साजरे केले इकडे असणार कृष्ण गोकुळामध्ये आनंद आहे आणि मथुरेमध्ये मात्र दुःख आहे कृष्ण गोकुळी जन्मला दुष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर चौकड आनंद आहे महाराज चौकड आनंद आहे हो ऐका ना भगवान कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये लहान असताना आणि भगवान कृष्ण परमात्म्याने चरित्र केलं फक्त 2 अवस्थेमध्ये एदशे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राकिता हे रांगत असताना काय चरित्र केलं रांगत रंगणी चोरित लोणी रांगत रंगने चोरित लोणी धावणे धारती गौरा डाव्या गुडघ्याने रांगत रांगायला लागलं ना गुरुवारी बाबा सांगत असतात आपण तुम्ही गेल्या वर्षी ऐकलं असेल महाराज हो पोरग जर रांगायला लागलं ना ते उजव्या मांडीने रांगत नाही रांगतोय ते डाव्या नामदेव महाराज म्हणतात तळवे तळहात टेकीत तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्याने रांगत डाव्या गुडघ्याने रांगत देव रांगू लागला माझं रांगू लागला अंगणी रांगू लागला देव महाराज चरित्र केलं रांगत असताना आणि रांगत असताना काय चरित्र केलं नामदेव महाराज म्हणतात त्यांनी चोऱ्या केल्या चोऱ्या तुम्ही म्हणता झंझणे महाराज देव कुठं चोऱ्या करीत असतो का आणि चोऱ्या करणारा कुठं देव असतो होय महाराज देव चोऱ्या करीत नसतो आणि चोऱ्या करणारा देव नसतोच ना मग देवाने चोरी केली बळीराम बाबा चोरीच केली पण पैशाची सोन्याची कपड्याची काही लोक चोरतात महाराज काही लोक परंतु चक्रीत माझी चप्पल देव आजचा चोर नाही महाराज
पुराण प्रसिद्ध चोर केशव नाम्याचा दातार पंढरपुरी उभा विठेवर भक्त पुंडलिकासाठी. अरे आजचे तुम्ही एका युगातले चोर आहेत. हो, एका जन्मातले चोर आहे. धरला पंढरीचा चोर, धरला पंढरीचा चोर, हे धरला पंढरीचा चोर, धरला पंढरीचा चोर. गळा बांधून धरला, गळा बांधून धरला, गळा बांधून धरला, धरला पंढरीचा चोर, धरला पंढरीचा चोर, पंढरीचा चोर, पंढरीचा चोर. अरे धरीला चोर आहे चोर. आजच्या युगातला नाही, पुराण प्रसिद्ध चोर आहे. देव नक्की चोऱ्या करतो महाराज, पण आपण ज्याची चोरी करतो त्याची देव चोऱ्या करीत नाही. आपण कशाच्या चोऱ्या करतो महाराज, कशाच्या चोऱ्या करतो. हो, जिथं वाच्या अर्थ लागत नाही तिथं लक्ष अर्थ लावला पाहिजे महाराज. हो, माग आमच्या आदरणीय वैकुंठवा शिंगळे दादा सांगायचे, एका गावामध्ये कार्यक्रम होता. शेतकरी लोक आले होते. झाडे जगवा, झाडे लावा, झाडे लावा असं मंत्रिमंडळाने सांगितलं. एका माणसाने 2 एकर झाडं लावली. ऐका ऐका लक्ष देऊन. 2 एकर झाडं लावली आणि 2 महिन्यानंतर पोलीसची गाडी आली आणि त्याला पकडून नेलं. झाडं लावले म्हणून पकडून नेलं. झाडे लावा म्हणलं बरोबर झाडं लावले ना. ऐका ना, पुन्हा 2-4 वर्षांनी मंत्रिमंडळ गावात आलं. पुन्हा तेच काम, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा. ज्याला पोलिसांनी नेलतं ना अशोकराव, तो माणूस आला म्हणला, हो साहेब बंद करा तुमचं, बंद करा तुमचं, अजिबात बोलू नका. तुमचं ऐकून मागच्या वर्षी झाडं लावले, झाडं लावले, पोलिसाची गाडी आली आणि मला पकडून नेलं. 6 महिने जेलमध्ये होतो. आता झाडं लावणार नाही. साहेब म्हणले, तो झाडं कशाची लावली, कशाची लावली. तो म्हणला गांजाची. गांजाचे झाड लावले, पकडून नेणार नाही का. देव चोरी करतो. अरे नासक्या तुसक्या वस्तूची देव चोरी करत नाही. मग देव चोरी करतो कशी. हरिभाऊ महाराज. अरे हरिने माझे हरिले चित्त. हो, देव चोऱ्या करू लागला, पण देव एकला चोऱ्या करत नाही. ऐका ऐका, संपले आपले 17 मिनिटं बाकी. देव एकला चोऱ्या करत नाही, अजिबात एकला देव चोऱ्या करत नाही. चोऱ्या करण्याकरता देवाला संगती लागते महाराज. कारण प्रत्येक अवतारामध्ये देवाचे संगतीत महाराज. राम अवतारामध्ये देवाचे संगती वानर होते. राम अवतारामध्ये झाडाचा झाडपाला खाऊन त्या वानरांनी सेवा केली आणि त्याचं ऋण रामचंद्र प्रभूवर झालं. आणि ते ऋण फेडण्याकरता द्वापार युगामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार कृष्ण परमात्म्याने घेतला. आणि त्या कृष्णाची सेवा करण्याकरता राम अवतारातले असणारे वानर पुन्हा गोपाळ झाले. गोपाळ ऐका ना, प्रत्येक अवतारामध्ये देवन भक्त आहेत. पवन महाराज, हो, कृष्ण अवतार संपला, जगाचा मालक पंढरपूरला आला. आणि पंढरपूरला आल्यानंतर भगवान पांडुरंग परमात्मा विठेवर उभा राहिला आणि त्या विठ्ठलाची सेवा करण्याकरता माझे वारकरी आले महाराज. वारकरी झाले, वारकरी देव. एका अवतारातली सेवा नाही महाराज. आणि देव भक्ताचं ऋण ठेवीत नाही. मग भक्त देव चोरी करत असताना एकच अर्थ लावायचा, एकला देव चोरी करत नाही. काही गोपाळ असणारे लहान लहान भगवान कृष्ण परमात्म्याचे पेंद्या सुद्धा वाकड्या बबड्या अनेक प्रकारचे असणारे गडे झाले. हो, आणि कृष्ण परमात्म्याने त्यांना बोलवलं, अरे पेंद्या सुदाम्या, आपल्याला चोऱ्या करायच्या, चोऱ्या. हो, त्या कारण चोऱ्या करायच्या म्हटल्यानंतर कृष्ण मला, ठीक आहे बाबा, मी चोरी करण्याकरता तुम्हाला शिकवतो, चोऱ्या तुम्हाला करावं लागतात. पण चोरी करत असताना तुम्हाला एकल्याला जाऊन चोरी करता येणार नाही. जर तुम्हाला चोरी करायची असेल तर तुम्हाला तरिया रे
देवाच्या मागे चाललं पाहिजे आणि 2 संतांच्या मागे चाललं पाहिजे. जोपर्यंत आपण संतांच्या मागे चलत नाही तोपर्यंत जीवाचं कल्याण नाही. जोपर्यंत आपण देवाच्या मागे चलत नाही तोपर्यंत जीवाचं कल्याण नाही महाराज. कारण भगवान परमात्मा भक्ताला सांगतो, माझ्या मागे बाई येतोश का. अरे माझ्या मागे या तुम्ही. गोपाळाने विचारलं, कृष्णा ए कृष्णा तुझ्या मागे आल्यानंतर आम्हाला तू काय देणार आहे. भगवान कृष्ण परमात्मा म्हणला, ए पेंद्या तू जर आमच्या मागे आला ना तुझ्या बाप जन्मी जे खायला मिळालं नाही ते मी देणार आहे. आजी देतो पोट भर, आजी देतो पोट आपलं पोट कधीच भरत नाही महाराज, कधीच. 2-3 गोष्टी कधीच तृप्त होत नाहीत विषण बाबा. हो, किती अग्नीत टाकल्यानंतर अग्नी तृप्त होईल, कधीच तृप्त होत नाही महाराज. जावायला किती दिल्यानंतर जावाई तृप्त होईल, माझा विषय वाढेल म्हणून मी बोलणार नाही. किती जावायला द्या, जावाई कधी तृप्त होत नाही. आणि जरा किती बार खाल्ल्यानंतर आपलं पोट तृप्त होईल महाराज. सकाळी खाल्लं तर दुपारा खावं, दुपारा खाल्लं तर संध्याकाळी खावा वाटतं का नाही. आता तुमच्यासारखे अन्न 2 टाइम खाणारे माणसं थोडे तर पहिल्या बरेच झालेत म्हणा, आता 2 टाइमच खाणारे झालेत. पण 2 टाइम खावायला पण खावं लागत ना, खाल्ल्याशिवाय चालत नाही. खादले ते खावी वाटे भेटेल भेटी आवडी. किंवा तू काय म्हणे, पोट झाले चिन्ह थाय आणि खादले ते खाय आवडीने. पण तुकाराम महाराज म्हणतात, आपलं पोट जर भरायचं असेल ना, आपली तृप्ती जर जीवाची करायची असेल ना, आपल्याला देवाच्या मागे जावं लागेल, देवाच्या मागे जावं लागेल. जोपर्यंत आपण देवाच्या आणि संतांच्या मागे जात नाहीत, हो, कारण तुकाराम महाराजाचे एक अभंग आहे महाराज, आता निश्चिंतीने पावलो विसावा आणि खुंटलिया धावा, तृष्णा संपत्ती देवाच्या संगतीमध्ये. विठाला 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 झालं मग पोटा केला गड्याने मोठा, केला गड्याने मोठा, केला गड्याने मोठा, केला गड्याने बोबाट झाले मग पोट. बस 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 आता निश्चिंतीने तृप्त झालो. बस हो, बस बस म्हणून तर आपल्याला देणार नाही महाराज. बस बस म्हणून बबन महाराज, आता आम्हाला तुम्ही किती दिलेत राहून बस म्हणणार. हो, बस म्हणत नाहीत महाराज, परत येतो. विठाला 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 पुरे आता बस झालं ना. माणसाने कीर्तन बस म्हणून तर करावं का, अगोदर थांबवा. बस म्हणून तर कीर्तन करून नाही, अगोदर थांबलं पाहिजे. त्याला कीर्तन आपल्याला आता थांबायचंय. हो, तुकाराम महाराज म्हणत, हो, आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी, पुरे पुरे म्हणून तर मी देतो. पण तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला माझ्या मागे यायचंय ना, एक नियम आहे, हळू 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 चाला, हळू 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 साथ मला या 12 महिन्यात भेटलीच नाही. अण्णा जर तुमच्या आज्ञा असेल खरंच जेव्हा शपथ दिवस महोत्सव कीर्तन करीन मी. तू म्हणशील तुला भेटलं का नाही, तुमच्या आशीर्वादाने बरेच कीर्तन करतोय महाराज मी. त्याला आपल्याला 15-10 मिनिटात थांबायचं. हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. देवाच्या मागे चालण्याकरता घाई करायची नाही महाराज, घाई
अजिबात घाई करायची नाही. घाई केल्यानंतर आपण रोड ओढलेले असताना अति घाई संकटात, पुढे धोक्याचे वळण आहे वाहने सावकाश चालवा, सावकाश गेलं पाहिजे, हळूहळू चला, कोणी कोणाशी न बोला. कारण घाट तुकाराम महाराज म्हणतात, कारण घाट अवघड आहे. या असणाऱ्या धावत्या युगामध्ये आपण किती जरी पळलं, किती जरी धावलं, तर आपल्याला समाधान मानावाची चीज नाही. प्रत्येक जण धावतो महाराज, माफी मागून बोलतो महाराज, व्यापारी धावतो, पुढारी धावतो आणि महाराज पण धावतो. पुढारी कमी धावतात का महाराज? सकाळून इंदिरा काँग्रेस, दुपारून राष्ट्रवादी आणि तिसरा बारा शिवसेना जिंदाबाद. पुढारी धावतो, व्यापारी धावतो, किराणा स्टोअर, जनरल स्टोअर, जितके व्यापार असतील तितके व्यापारी धावतो. आणि कीर्तनकार पण धावतो ना महाराज, सकाळी एक कीर्तन, दुपारी एक कीर्तन, संध्याकाळी. मला बाकीच्या कीर्तनकारला विचारलं, हे कशा करताय? फक्त माला करता, माला करता. फुकट कीर्तन कर म्हणा 3 टाइम, पाठ थपटीन मी, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. किती जरी धावाय केली, ऐशी करीशी धावा धावी, चित्त लावी चरणा पे. अरे घाट आहे, कुणाला सत्तेचा घाट आहे, कुणा संपत्तीचा घाट आहे, पण महाराज म्हणतात तरी तुमचं पोट भरणार नाही. माझ्या मागाल्याशिवाय राहू नका. शेवटचं चरण. तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, तुका म्हणे सांडा घाटे, म्हणे सांडा घाटे, तेरे नका भरू कोटे, तेरे नका भरू कोटे, आधी दे दो पोटा भारी, आधी दे दो पोटा भारी पुढे. का म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे. घाट टाका, अहंकाराचा घाट टाका. सत्याचा घाट असेल, हो, त्यांनी पोट भरणार नाही. मग पोट भरायचं असेल तर हो, देवाच्या मागे यावं लागेल. यालं तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे. मग देवाच्या माग कसं यायचं गाड्या, कसं यायचं, भुक्याने यायचं का कसं यायचं? सर्वांना विनंती, हात वर करा. आपल्याला देवाच्या मागे जायचं. कुणा कुणाला देवाच्या मागे जायचंय? औरंगपूर देवाच्या मागे जायचं, हात वर घ्या. सर्वजण हात वर घ्या. आणि आपल्याला देवाच्या मागे भजन करत जायचंय. विठोबा रघुमाई, यालं तरी यार लागे अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने आपले असणारे गडी जमा केले आणि जमा करून कृष्ण परमात्म्याने चोऱ्या सुरू केल्या महाराज. आज या घरी त्या घरी. एक गवळण सकाळच्या प्रहरी उठली आणि उठल्याबरोबर पाहती घरामध्ये दही नाही, दूध नाही, तूप नाही, लोणी नाही. पाहते गवळणी तवते पालते दुधाने. प्रत्येक जण चोरी कर, प्रत्येकाच्या घरी चोऱ्या होऊ लागल्या. आणि चोऱ्या झाल्यानंतर सर्व एके दिवशी गवळणी जमा झाल्या आणि सर्व असणाऱ्या गवळणी यशोदा मैयाकडं घरानं सांगण्याकरता, यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे. यशोदे कृष्णाला सांगावे, गोकुळे राहावे का जावे. यशोदे कृष्णाला गोपिका जमाला. गवळणी घराने सांगती यशोदे. सर्व असणाऱ्या गवळणी यशोदा मैयाला घराने सांगू लागल्या. यशोदा मैया म्हणली, अगं तुम्ही इतक्या जणी आल्यात आणि इतक्या जणी जर कलकल 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 केलं तर कुणाचं मी काय ऐकायचं? तुम्हाला घरानं सांगायचंय ना
एक 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 जणी सांगा, एक एक जण सांगा. त्या गवळणीला पटलं बबन महाराज. पहिली गवळण पुढे आली. गवळण पहिली आली धावत, येणे ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन देत, गळ्यामध्ये हात घालीत. पहिली गवळण गेली. दुसरी तू ये ग. गवळण दुसरी आली धावणी, येणे ग बाई काय केली करणी. तिसरी गवळण आली. चौथी गवळण आली. परवा आला मुच्या घरा, परवा आला मुच्या घरा. दारी निजला होता म्हातारा, दारी निजला होता म्हातारा. हे वनिताचा डेरा, घे वनिताचा डेरा. होडीला सैरा त्यावरी, परवा आला मुच्या घरा, परवा आला. यशोदे परदेशी तुझं मुलगा घरी आलं. आलं एकला आलं नाही, बरेचसे जमा करून आलं. 2 वाजता आलं, बरोबर 2 वाजले. आता आलं आणि मोठा काकाचा डेरा घेऊन संग आले. आणि म्हातारा दारात झोपला होता. फोडीला सैरा त्यावरी, हो त्याच्या ढेरीवर ढेरा फोडला. आता डेरा कोणता, डेरा कोणता, कशाचा डेरा आहे, कोणाची ढेरी फोडी कशी, त्याचा विषय मोठा आहे. असे इतके ऐकून गराने यशोदे नैनी आले पाणी. कृष्ण खोड्या दे सोडोनी एका जनार्दना चरणी. हे बाई आमासी पावे ना यशोदे बाळ तू जाताना कुटवर सोसू धिंगाणा. हो यशोदेने अनेक प्रकारचं शिकवण्याचा संपी नाही. कामून मुळा उठलाय. यशोदे तुला खरं बोलत रागी ना, तुला येईल राग. तुझ्या कृष्णाला काहीतरी सांग, तुला येईल राग. तुला राग आल्याशिवाय राहणार नाही. ग बसले. हो यशोदा माता म्हणली आता कृष्णा 2 वाजले, आता तू खरंच खोड्या करतोस. आता तुला इथं ठेवायचं नाही. तुझा सारा खेळ बंद करायचा आहे. तुला आता गावातून बाहेर जायचंय. यशोदा मैयाने असणार कृष्ण परमात्म्याला सांगितलं, आई जातो ग मी जातो. गोधने 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 चारावया जातो शरंग. निघाला भगवान परमात्मा. चालण्या करता निघाला. वनामध्ये भगवान परमात्मा गेला. 2 मिनिटात गेला. आता 2 वाजून फक्त 5 मिनिटात संपणार आहे. 2 मिनिटात गेला. वनामध्ये गेला. आणि वनामध्ये गेल्यानंतर 2 डाव झाले अण्णा बरं का. कारण खेळ खेळत असताना एका डावात मजा, 2 पार्टी पाहिजे का नाही. 2 डाव असले की खेळात मजा येते महाराज. तिथं 2 डाव झाले. हो गड्याच्या वाटण्या झाल्या. माझ्या गडी कोण कोण निवडा भिन्न. यातून एक पार्टी बळीराम दादाची, एक पार्टी माझ्या कृष्ण परमात्म्याने. आणि असणारे आता खेळ सुरू झाले. काय 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 खेळ खेळले. हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, पोर हमामा, पोर हमामा, हमामा पोर हमामा, घुमरी वाज घमामा. 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 हमामा पोर हमामा, हमामा पोर हमामा, हमामा पोर
मामा बोरा मामा बोरा मामा मामा बोरा मामा खेळ डाब डाबू नको रडी कागबा खेळ डाब डाबू नको रडी कागबा खेळ डाब डाबू नको रडी कागबा खेळ डाब किती करशील रे गुरघोडी किती करशील रे गुरघोडी कागबा खेळ डाब डाबू नको रडी कागबा खेळ डाब डाबू नको रडी कागबा खेळ डाब डाबू नको बाई भवला भवला बाई भवला चार पाच खेळ झाले मी 2 मिनिटात सांगतो. विट्टी दांडू चेंडू लगुऱ्या नाना परी खेळ मांडियेला यमुनेच्या तिरी गाई गोपाळ हो गाई गोपाळ सवंगडे वना गाई गोपाळ सवंगडे वना 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 गाई गोपाळ. अनेक प्रकार अबक दुबक तिबक पोरात फिरवून खेळ मांडले. 2 वाजून 3 मिनिटं झाले. पोरं म्हणले देवा झाली आता वेळ म्हणती अनासी दोऱ्या झाली आता वेळ म्हणती अनासी दोऱ्या झाली आता वेळ म्हणते अनासी दोऱ्या झाली आता वेळ म्हणते. काम सारोने सकळ आले अवघे गोपाळ झाली आता वेळ म्हणते अनासी चला 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 बळू गाई रे चला बळू गाई चला बळू गाई रे चला बळू गाई चला बळू गाई रे चला बळू गाई चला बळू गाई रे चला बळू गाई. ए पैसू देऊ एके खाई एके खाई. चला 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 कुठे 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 चला बळू गाई रे चला बळू गाई 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 चला बळू गाई चला बळू गाई चला बळू. वा वा टाळी वाजवा टाळी आणा करता. चला वळू गाई बैसू जीव एके ठाई बहु झाली वन वन पायी पिटी झाला असेल. सकाळपासून उभे आहेत आम्ही सकाळपासून दिंडीला उभे आहेत गाता भजनाला उभे आहेत. आता 2 तास 5 मिनिटं वर झाले तरी उभेच आहेत ना. मग काय करा हो खडकी सोडी लिहा मोठा आपोआपली शिदुरी आणलेली आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने कमलाकार सर्व असणारे गोपाळांची शिदुरी एकत्रित केलेली. कारण 2 भिन्न वस्तू एकत्रित केल्याशिवाय काला होत नाही. एक तर देवाची एक सत्ता आहे आणि भक्ताची एक सत्ता आहे. 2 सत्ता एक झाल्या काला एक झाला. हो कोणाची तमगुणी शिदुरी कोणाची रजगुणी शिदुरी आणि माझ्या भगवान कृष्ण परमात्म्याची कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हासी का दिली वांगुली. ऐका ना आपली शिदुरी कशी आणि देवाची शिदुरी कशी. स्वागत सच्चिदानंद मिळवणी शुद्ध सत्व गुण विनली रे. आणि आपली रत्न जडित गोंडे तुझं श्याम सुंदरा शोभली रे. ही देवाची शिदुरी आणि आपली काम कर्म अविद्या
नरक मुताने भरली रे ही आपली शिदुरी आहे. पण भक्ताचा भक्तापुढे देवाचं काही चालत नाही. नाविलाज झाला. भक्ताची शिदुरी देवाने आपल्यात एकत्रित केली. या नामकाला म्हणतात. तुका म्हणे काला कोटी अभेद देखिला. जिथं अभेद राहत नाही त्याला काला म्हणतात. असे देव आणि गोपाळ एकत्रित झाले. कमलाकार असणारे भोवताली गोपाळ बसलेले ते मध्यभागी असणारा भगवान कृष्ण परमात्मा आहे. आणि आपल्या हाताने भगवान परमात्मा त्या गोपाळाच्या मुखामध्ये काला देऊ लागलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ऐका तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाला तोरी. आता मग येते अवकाश. माझ्या बुद्धीला जे पण असा आहे अभंगाचा भाव